महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवरगाव जवळ वाघिणीचा हल्ला, वनरक्षक सज्जन बारेकर गंभीर जखमी, तासाभरात वाघिणीचा मृत्यू। 3 बछड्यांसह मका शेतात वाघिणीचे वास्तव्य पाहण्यासाठी गर्दी, दुर्दैवी घटना। सिंदेवाही वनपरिक्षेत्रात खळबळ, वाघिणीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत नवरगाव जवळील रत्नापूर नाचणभट्टी शेतशिवारात आज एक धक्कादायक आणि गूढ घटना घडली आहे। एका वाघिणीने वनरक्षक सज्जन बारेकर यांच्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाघीण आपल्या 3 बछड्यांसह मका शेतात वास्तव्य करून होती। ही माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच वाघिणीला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली। याच दरम्यान परिस्थिती बिघडून वाघिणीने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात वनरक्षक सज्जन बारेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यानंतर अवघ्या 1 तासाच्या आत त्या वाघिणीचा मृत्यू झालाय। मात्र वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। सिंदेवाही वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून वाघिणीच्या मृत्यूमागील कारण शोधण्याचे काम सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाकडून नागरिकांना गर्दी न करण्याचे व सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वन्यजीव व मानवी संपर्क वाढत असल्यामुळे अशा घटना वाढत असून यावर नियंत्रणासाठी वन विभागाने अधिक सतर्कता व गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। नमस्कार, महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्या जवळील नवरगाव जवळील रत्नापूर नाचणभट्टी शेत शिवारामध्ये मक्याच्या शेतामध्ये एक वाघीण आपल्या 3 बछड्यासह आढळली। पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली। त्याचवेळी त्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी त्या स्थळी आले असता वाघिणीने वनरक्षक यांच्यावर हल्ला केला। वनरक्षकावर हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केला। महत्त्वाची बाब म्हणजे की वनरक्षकाला हल्ला केल्यानंतर लगेच 1 तासानंतर त्या वाघिणीचा मृत्यू झाला। नेमकं वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला आहे हे अद्यापही कळलेले नाही नसून याची माहिती आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या वन विभागाकडून मिळालेली नाही आहे। तर त्या वाघिणीला सिंदेवाही येथील मध्यवर्ती काठ भंडार इथं आणले आहे आणि तिथं या वाघिणीचा शवविच्छेदन होऊन राहिलेला आहे। कॅमेरामॅन मिथुन मेश्रामसह मी अमन कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर, सिंदेवाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।